नमस्कार, हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन घेत असतो ते विविध आजारांसंदर्भात, त्यांच्या लक्षणांसंदर्भात, उपचारांसंदर्भात किंवा एखादी शस्त्रक्रिया असेल तर त्या संदर्भात किंवा एखादी शस्त्रक्रिया करू नये असे काही उपाय आहेत का याविषयी देखील आपण चर्चा करत असतो. वेगवेगळ्या वयोगटातले आजार असतील, स्त्री पुरुषांचे आजार असतील, याविषयी आपण चर्चा करत असतो आणि त्यासाठी मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आज असंच मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर जयंत पांडुरंग गोखले. हे स्वतः प्रख्यात असे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. डॉक्टर जयंत पांडुरंग गोखले हे आपल्याला आज लाभले आहेत मार्गदर्शन करण्यासाठी. जे डोंबिवली येथे गेली 34 वर्ष या वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार, 10वी आणि 12वी सारख्या मेरिट लिस्टमध्ये, त्याचबरोबर MBBS असेल, MS ऑर्थोपेडिक सर्जरी असेल, यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. KEM सारख्या अत्यंत प्रतिष्ठित अशा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी आपलं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. 1992 सालापासून स्वतःचे हाडं, सांधे आणि मणक्यांचं असं रुग्णालय डोंबिवली येथे त्यांनी सुरू केलं. डोंबिवलीमध्ये पहिली हिप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजेच खुब्याचा सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचं भाग्य त्यांना लाभलं आणि त्यांनी ते यशस्वीरित्या केलं देखील. लहान मोठ्या, साध्या, सोप्या, अवघड अशा गुंतागुंतीच्या जवळपास 10,000च्या वर अशा शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. गुडघा बदलीच्या 3,000च्या वर शस्त्रक्रिया त्यांनी अतिशय यशस्वीरित्या त्या केलेल्या आहेत. डोंबिवलीच्या पंचक्रोशीतील पहिलं नी रिप्लेसमेंट रोबोटिक सर्जरीचं हॉस्पिटल म्हणजे MIDC दिमाखात असलेलं टोलेजंग इमारतीत म्हणून प्रसिद्ध असलेलं गोखले ऑर्थोपेडिक सेंटर. आदर्श डोंबिवलीकर धन्वंतरी पुरस्कार यासारखे अनेक प्रतिष्ठित मान सन्मान समाजातर्फे त्यांना प्रदान करण्यात आलेत. 130 दिवसात पायी नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण करणारे, अध्यात्मात रमणारे, डोंबिवलीतील अत्यंत सुसज्ज अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण हॉस्पिटल घडवणारे, शांत, संयमी, विशेषतः आश्वासक आणि मनमिळाऊ जे एका डॉक्टरमध्ये असणं अतिशय आवश्यक असतं, हे सर्व गुण डॉक्टर जयंत गोखले यांच्याकडे आहेत. आणि आज हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याचा विषय देखील असा आहे की झिजलेले गुडघे बदलण्याची रोबोटिक शस्त्रक्रिया. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सगळ्यांना मी अभिवादन करतो. माझा एक सर्वसाधारण प्रश्न आहे की संधिवात म्हणजे नक्की काय? संधिवात म्हणजे सांध्यांची होणारी झीज. आपलं वय उलटत जातं तसं नॉर्मल वेअर अँड टेअर म्हणतात, त्याप्रमाणे सांध्याची हळूहळू झीज होत जाते. आणि ही झीज झाली की पेशंटला पायाला सूज येणं, सांधे दुखणं, सांधे अडकणं, सांध्यात लॉकिंग होणं असे प्रकार उद्भवू शकतात. आणि त्याच्यामुळे त्याचं रोजचं जीवन अतिशय त्रस्त होऊन जातं. जिने चढा उतरायला, खाली उठा बसायला, खुर्चीतून बसून उठायला खूप त्रास व्हायला लागतो. गुडघे अडकायला लागतात, कुठे जाऊ नये असं वाटतं. अशा तऱ्हेने पेशंट जीवन हळूहळू खचायला लागतं. बाकी सगळा बरा असतो पण चालता येत नाही. तर अशी जी ऑस्टिओआर्थरायटिसची प्रक्रिया आहे की ज्यामुळे नॉर्मल वेअर अँड टेअर, म्हणजे साध्या भाषेत उदाहरण द्यायचं झालं तर मी एक तुम्हाला मॉडेलवर दाखवतो आता इथे, की हे समजा आपल्या गुडघ्याचं नॉर्मल मॉडेल आहे असं गृहीत धरलं तर हे मांडीचं हाड आहे, हे पोटरीची 2 हाडं आहेत आणि त्याच्यामधला हा जो निळा भाग दिसतो ह्याला आर्टिक्युलर कार्टिलेज किंवा कुर्च्या असं म्हणतात. तर ही अतिशय स्मूथ असते, म्हणजे गाडीचं जसं टायर असावं किंवा भिंतीला लावलेलं प्लास्टर असावं तशी अतिशय स्मूथ असते. आणि हा सगळा गुडघा स्मूथपणे रोज चालण्याचं काम, हलण्याचं काम या कुर्चींमुळे आणि आपल्या स्नायू फोर्समुळे होत असतं. जसजसं वय उलटत जातं तसतसं वयोमान परवते, वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे, म्हणजे डायबिटीस असेल म्हणा, वजन जास्त असेल म्हणा, अशा वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे हळूहळू ही सांध्यांची झीज, स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती झाली, मिनोपॉज झाला की हाडं ठिसूळ व्हायला लागतात, ऑस्टिओपोरोसिसचा प्रकार होतो आणि त्याच्यामुळे हाडांची झीज फार लवकर व्हायला, फार फास्टर गतीने व्हायला लागते. त्याच्यामुळे आर्थरायटिसचा उद्भव होतो. ह्याला संधिवात असं म्हणतात. आत्ता सध्या आपण फक्त डिजेनरेटिव्ह म्हणजे इन्फ्लेमेटरी आर्थरोपॅथीज आहेत, म्हणजे ज्या दाह करणाऱ्या संधिवात त्यासंबंधी बोलूया नको, फक्त जे संधिवाताचे डिजेनरेटिव्ह प्रकार त्यासंबंधी बोलूया. तर हे जे मॉडेल आहे तर ह्याच्यामध्ये आपण बघूया पुढच्या, हे सांधा निकामी झाला, जसं वय उलटत गेलं तसं तुम्हाला इथे दिसेल की सांध्यामध्ये बारीक छिद्र पडतात, व्रण येतात, बारीक फ्रॅक्चर लाईन्स होतात, गुडघ्याची कुर्ची असते म्हणजे गाद्या असतात त्या फाटून जातात किंवा ही साईडची लिगामेंट असतात ती लूज होतात. आणि ह्या सगळ्यामुळे सांध्यामध्ये एक प्रकारचा अवरोध, मसल्स पटकन खेचू शकत नाहीत. म्हणजे साधारण उदाहरण द्यायचं तर खिडकीची किंवा दरवाजाची आपली बिजागिरी गंजली बरेच वर्ष न वापरल्यामुळे किंवा खूप जुनी झाल्यामुळे तो दरवाजा आपल्याला उघडायला खूप त्रास पडतो,
दरवाजातून आवाज यायला लागतो, तसतसा हा सांधा हलवायला आपल्याला त्रास व्हायला लागतो, गुडघ्यातून आवाज येतो, गुडघा लॉक होतो आणि सांधा अनस्टेबल होऊन हळूहळू सांध्याला वाकडे पण यायला लागतं. आणि त्यामुळे जे नॉर्मल आपण 10 पावलं चालत असतो, ज्याला अनायासे आपण चालतो, ते अनायासे न राहता अतिशय सायासाने कष्टप्रदरित्या मनुष्य चालायला लागतो. आणि त्याच्यामुळे पायाला वाकडेपणा येतो, जिने चढउतार करता येत नाहीत, खाली बसता येत नाही. इंडियन लाईफस्टाईलमध्ये म्हणजे मनुष्याची लाईफस्टाईल आहे, तर त्याच्यामध्ये इंडियन लाईफस्टाईलमध्ये मनुष्याला खाली भारतीय माणसांना खाली मांडी घालून बसायला आवडतं, योगासनं करायला आवडतात, इंडियन स्टाईलने वॉशरूम वापरायला आवडते. पण ह्या सगळ्या गोष्टींवर हळूहळू बंधनं यायला लागतात आणि त्याच्यामुळे पेशंट जीवन हळूहळू त्याला त्रास व्हायला लागतो की कसं काय व्हायचं पुढे. आणि ह्यामुळे तो त्रस्त होऊन ऑस्टिओआर्थरायटिसचे उपचार खायला डॉक्टरांकडे जातो पुढे. पण मग या आजाराचं लक्षण काय आणि उपचार काय? आता साधारण मगाशी मी सांगितलं तसं हे झालं की हळूहळू पेशंटची ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागते. जो नॉर्मल मनुष्य 2-3 किलोमीटर चालू शकत असतो, ऑफिसला जात असतो, तो हळूहळू रिक्षा वापरायला लागतो, चालणं कमी होतं, दुखायला लागतं. जे आपण 10 पायऱ्या बिल्डिंगच्या उतरू शकत असतो, चढू शकत असतो, ते उतरायला त्रास व्हायला लागतो. किंवा मऊ सोफ्यावर खाली बसलं की उठताना येत नाही. पटकन आता कुठे यात्रेला जायचं, तिथे 200-400 पायऱ्या चढायच्या आहेत, उतरायच्या आहेत, ते हळूहळू पेशंट नाकारायला लागतो की हे मला आता जमणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्या जीवनातली मजा हळूहळू निघून जाते. सांधे दुखायला लागतात, सांध्याला सूज येते, सांध्याला आवाज येतो, सांध्याला कुर्च्या फाटल्यामुळे कधी गुडघा लॉक होतो आणि अतिशय मेहनतीने पेशंटला चालावं लागतं. त्यामुळे जीवनातलं स्वारस्य पेशंटच्या कमी व्हायला लागतं. ही साधारण ती लक्षणं आहेत. आणि आता हे करायचं झालं की प्रत्येक पेशंटच असा सिव्हिअर, ज्याला आम्ही एंड स्टेज ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, या स्टेजनेच प्रत्येकाला येईल असं नाही. तर खरा चांगला सर्जन किंवा चांगला डॉक्टर कोण असतो की जो प्रथम ऑपरेशन कधी लागणार नाही हे सांगतो. प्रत्येक संधेदुखीच्या पेशंटला ऑपरेशन लागेलच असं नाही. तर जे अगदी सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये पेशंट्स असतात की नुसतं जस्ट दुखायला लागलं किंवा थोडी सूज आलेली आहे, अशा वेळेला पेशंटना नुसतं औषधोपचार, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणं. आता कोविडचा काळ झाला आपण, तेव्हा बरेच वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष लोक घरात बसून होते, घरातूनच कामं केलेली आहेत. त्यामुळे बाहेरच्या हवेचा स्पर्श झाला नाही, व्यायाम काही झालेला नाही, एक्झरसाईज झालेला नाही. त्यामुळे आजार वाढले, वजन वाढलं, डायबिटीस वाढला. तर ह्या सगळ्यामुळे हळूहळू ह्याचा प्रादुर्भाव व्हायला लागतो. पण प्रत्येक वेळेलाच नुसतं वेदना झाली की नी रिप्लेसमेंट लागेल किंवा दुसरी कुठली उपचार पद्धती लागेल असं नाही. तर सुरुवातीला औषधोपचार दिले जातात. पेशंटची लाईफस्टाईल काय हे बघितलं जातं. जर वजन जास्त असेल, वजन कमी करा म्हणून सांगितलं जातं. इतर काही कोमॉर्बिड कंडिशन्स म्हणजे ब्लड प्रेशर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, डायबिटीस असेल, या सगळ्या पद्धतीच्या चिकित्सा केल्या जातात, तपासण्या केल्या जातात. वाटलं तर CT स्कॅन, MRI स्कॅन केला जातो आणि त्याच्यानंतर पेशंटचा आजार किती गंभीर आहे हे बघितलं जातं. तर ह्याच्यानंतर थोडेसे एक्झरसाइजेस, फिजिओथेरपी, वेगवेगळ्या उपचार पद्धती केल्या जातात. म्हणजे काही पेशंट आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतात, काही होमिओपॅथी घेतात, काही औषधोपचार करतात. हे सर्व करून पेशंटला थोडा वेळ काही वेळ बरं जातो. पण मला ह्याच्यात एक मुद्दा सांगायचा आहे की हा जो आजार आहे, गुडघ्याचं झिजणं आणि गुडघा खूप झिजणं, ज्याला आम्ही एंड स्टेज आर्थरायटिस म्हणतो. गुडघ्याचे 3 कप्पे असतात. इथे गुडघ्याची वाटी असते, आतला कप्पा आणि बाहेरचा कप्पा, असे 3 कप्पे असतात. यातले 3ही कप्पे खूप झिजणं, 3ही कंपार्टमेंट झिजणं आणि त्यातली गॅप वेडीवाकडी होणं आणि पायाला वाकडेपणा येणं आणि सांधा डिफॉर्म होणं, सांध्याची मुवमेंट कमी होणं, ह्याला मी एंड स्टेज किंवा टाय कंपार्टमेंटल एंड स्टेज ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हटलं जातं. तर अशा वेळेला की हा मेकॅनिकल त्रास झाला, तर ह्याला कितीही औषधोपचार केले, व्यायाम केले, तरी मूळ पद्धतीने ते बंद होणार नसतं. की जो आजार असतो तो कधीही नाहीसा होणार नसतो. त्याला मेकॅनिकल पद्धतीनेच ट्रीटमेंट करावी लागते. हे प्रत्येक पेशंटने मनात ठेवलं पाहिजे. याचा अर्थ असा ना की प्रत्येक गुडघादुखीच्या पेशंटला ऑपरेशन लागेल. तर जर आपण जनरल स्क्रीन केलं तर साधारण 30-35% पेशंट एंड स्टेज ऑस्टिओआर्थरायटिस असतात, त्यांना ऑपरेशन लागू शकतं. पण 60-70% 2/3 पेशंटना ऑपरेशनची जरूर भासत नाही. पण मग तुम्ही जसं मगाशी म्हणालात की मूळ ऑपरेशन लागू नये यासाठी देखील डॉक्टरांनी विशेष काळजी घेतली पाहिजे आणि ते घेतात. पण मग आता जर गरजच आहे की गुडघ्याची म्हणजे गुडघा बदलणं गरजेचंच आहे, तर ती शस्त्रक्रिया काय असते, म्हणजे ती का करावी आणि त्याच्या मुळात फायदा कशा पद्धतीने होतो? तर मगाशी मी जे आपल्याला सांगितलं की पेशंटची लाईफस्टाईल सर्व बिघडून जाते. की नॉर्मल त्याला हिंडा फिरायचं आहे, चालायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, ते करता येत नाही. किंवा कोणाला पूर्वी ॲक्सिडेंट झाले असतो, गुडघा खराब झालेला असतो, त्यामुळे त्यांचं रोजच्या जीवनमानामध्ये फरक पडतो आणि पेशंट हळूहळू हे सगळी ट्रीटमेंट पद्धती म्हणजे फिजिओथेरपी झाली, व्यायाम झाले, एक्झरसाइजेस झाले, हे सगळे जरी झाले, औषधोपचार झाले, आयुर्वेदिक झाली, ॲलोपॅथी झाली, तरी पेशंटला म्हणावा तेवढा फरक पडत नाही. पेशंट कंटाळून जातो.
अशा कंटाळून गेलेल्या पेशंटला आपण ऑपरेशन सजेस्ट करायला हवं. तर ह्याच्यामध्ये चांगला सर्जन हेच करतो की वी कॅन टेल द पेशंट्स की आपण पेशंटला सांगू शकतो की तुम्हाला ह्या अशा कंडिशनमध्ये गुडघा वाकडा झालेला आहे, झिजलेला आहे, तर तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे, असं मी दरवेळेला पेशंट्सला सांगत राहतो. आणि एक स्टेज अशी येते की नॉर्मली ॲज अ सर्जन वी शुड नॉट सेल द सर्जरी टू द पेशंट. पेशंट शुड बाय सर्जरी फ्रॉम द डॉक्टर. तो इतका त्याची कंडिशन खराब असली पाहिजे, झीज झालेली असली पाहिजे, तर जीवनातलं स्वारस्य निघून गेलेलं असलं पाहिजे. अशा वेळेला पेशंट शुड डिमांड सर्जरी फ्रॉम द डॉक्टर. डॉक्टर तर मी कंटाळलो किंवा कंटाळले आणि आता तुम्ही माझ्यावर सर्जरी करा. तर त्यावेळेला मगाशी मी आपल्याला सांगितलं नी रिप्लेसमेंट म्हणजे काय. नी रिप्लेसमेंट हे त्याचं सोल्युशन आहे. तर नी रिप्लेसमेंट म्हणजे नक्की काय, तर ते मी तुम्हाला मॉडेलवर दाखवतो. मगाशी मी तुम्हाला जसं दाखवलं की हा गुडघा पूर्ण झिजलेला आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं जसं मगाशी मी उदाहरण घेतलं, गाडीचं टायर मल्टिपल वेळा पंक्चर झालं, खराब झालं, त्याचं रबर निघून गेलं की त्यावेळेला मेकॅनिक असतो तो सांगतो टायर बदली करायला पाहिजे. किंवा जुनी भिंत झाली आपली, खूप जुनी 20 वर्षाचं घर झालं आणि भिंतीचं प्लास्टर वेगवेगळ्या ठिकाणी पडून गेलं आणि आतल्या विटा दिसायला लागल्या की त्यावेळेला आपण काय करतो की भिंत पाडून टाकत नाही, तर सगळं प्लास्टर स्मूथ आउट करून टाकतो आणि नवीन तिथे प्लास्टर बसवतो. तर ह्याच्यामध्ये नी रिप्लेसमेंट पेशंटच्या मनात एक प्रकारचा भ्रम असतो की गुडघा रिप्लेसमेंट करणार किंवा गुडघा काढून टाकणार म्हणजे असा एक मोठा ब्लॉक डॉक्टर आपल्या शरीरातल्या बाजूला काढणार आणि तिथे दुसरा गुडघा बसवणार, असं काही नसतं. ॲक्च्युली इट्स अ मिसनोमर, म्हणजे ज्याला आम्ही सरफेस रिप्लेसमेंट आर्थोप्लास्टी म्हणतो. इट इज अ टोटल सरफेस रिप्लेसमेंट आर्थोप्लास्टी. म्हणजे गुडघ्यातलं जो सरफेस असतो खराब झालेला, म्हणजे प्लास्टर खराब झालेलं आहे, कार्टिलेज खराब झालेले, जे खुर्च्या खराब झालेल्या त्या सगळ्या काढून टाकल्या जातात आणि तदनंतर त्याच्यावरती हे कृत्रिम स्मूथ सरफेसेस लावले जातात की ज्याच्या योगे गुडघ्याची अलाइनमेंट असते ते स्मूथ होते. म्हणजे हे जे पार्ट्स आहेत तुम्हाला दाखवतो मी इथे. हे नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये गुडघा ओपन केला जातो, त्याच्यावरचे जे खराब झालेले सरफेसेस असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने स्मूथ आउट केले जातात, विशिष्टतेने बसवले जातात. हे दोन्ही, हे मांडीचं हाड आणि पोटरीचं हाड दोन्ही सरफेसला, आणि त्याच्यावर हा मेकॅनिकल पद्धतीने स्मूथ सरफेस दुसरा चिकटवला जातो. मांडीच्या हाडाला, हे पोटरीच्या हाडाला दुसरा सांधा बसवला जातो आणि पुन्हा गुडघा जसा तसा पूर्ववत होतो. तर हे जे गुडघ्याचे प्रकार असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुडघे बदली केले जातात. काही वेळेला आता नवीन नवीन पद्धती निघाल्या, ह्याला आम्ही कन्व्हेन्शनल सर्जरी असं म्हणतो की नवीन नवीन पद्धती आहेत की फक्त एकच कप्पा गुडघ्याचा खराब झाला आहे तर त्याला युनी कंपार्टमेंटल नी असं म्हणतात. तर युनी कंपार्टमेंटल नी कन्व्हेन्शनल पद्धतीने करणं जरा कठीण असतं. त्यामुळे आता मोस्ट ॲडव्हान्स रोबोटिक सर्जरी निघाली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर युनी कंपार्टमेंट नी रिप्लेसमेंट करता येते. जेव्हा तिन्ही कप्पे खराब झालेले असतात तेव्हा पूर्ण सरफेस रिप्लेसमेंट केलं जातं. त्यामुळे पेशंटने असं मनच समजून असावं की गुडघा बदलला म्हणजे अख्खा गुडघा आपल्या शरीरात काढून टाकला असं न करता गुडघ्याचा फक्त जो खराब झालेला सरफेस आहे तो काढून तिथे नवीन सरफेस बसवला जातो. तर ह्याला टोटली रिप्लेसमेंट असं सर्जरी म्हटलं जातं. पण ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला हवं आपण की आपल्याला पेशंट जर समजा 60 वर्षाचा असेल, 70 वर्षाचा असेल तर त्याच्यामध्ये पेशंटचे स्नायू, लिगामेंट्स किंवा अस्थिबंध असतात, आर्टरीज असतात, व्हेन्स असतात. तर ह्या किंवा पेशंटचे मन हाडाचं स्ट्रक्चर असतं ते जुनंच असतं, तर ते काही बदललं जात नाही. त्यामुळे हे ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला जवळ 90% 95% त्याची लाईफस्टाईल पूर्ण बदलून जातं. जे पेशंट खाली बसू शकत नाहीत ते बसू शकतात. आणि पण एकदम तरुण सांधा 25चा कसा सांधा होतो तशी अपेक्षा पेशंट ठेवू नये. त्यामुळे डॉक्टरचं प्रथम कर्तव्य की व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम द सर्जरी, की सर्जरीनंतर तुमचं जीवनमान 80-90% सुधारेल, पण आपण 60-70 वयाचे आहोत ते आपण विसरून चालणार नाही. त्या मानानेच आपण सर्जरीकडून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. त्या अपेक्षा आपण मॉडिफाय केल्या तर नी सर्जरी हे आजच्या युगात मिळालेलं वरदान असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डॉक्टर TKAचे प्रकार कोणते आहेत? तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की टोटली रिप्लेसमेंट हे कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट झालं की ज्याच्यामध्ये एक युनिक कंपार्टमेंट म्हणजे अर्धा भाग बदलला जातो, पूर्ण भाग बदलला जातो, त्याला टोटली रिप्लेसमेंट म्हणतात. तर पूर्वीची जी आता हे तर वेगळं एक मेटल असतं, एक प्लास्टिक असतं. मेटलमध्ये वेगळे प्रकार असतात, COCR, स्टेनलेस स्टील, टायटॅनियम असे वेगळ्या प्रकारचे असतात. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन E पॉली, क्रॉसलिंक पॉली असे वेगळे प्लास्टिकचे प्रकार असतात. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पेशंटला एक प्रायमरी नी म्हटलं जातं की जेव्हा पेशंट प्रथमच सर्जरी करायला येतो
तेव्हा त्याला हे प्रायमरी किंवा कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट केली जाते. आणि काही वेळेला पेशंट अतिशय कॉम्प्लिकेटेड असतो किंवा एखाद दोन सर्जरी झालेल्या असतात, तर त्यावेळेला रिव्हिजन रिप्लेसमेंट किंवा सांधा फार अनस्टेबल असतो, बोन लॉस खूप झालेला असतो, डिफॉर्मिटी सिव्हिअर प्रकारची असते, त्यावेळेला रिव्हिजन नी रिप्लेसमेंट किंवा त्याला स्टेम म्हणजे इथे मांडीच्या हाडामध्ये आणि पोटरीच्या हाडामध्ये ॲडिशनल स्टेम बसवलं जातं, ज्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी वाढते. किंवा कन्स्टेंटनी म्हणजे सिव्हिअर असतात किंवा ज्यांना अख्खं बोन काढून बोन फार खराब झालेलं आहे, ट्युमर झालेलं आहे, अशा वेळेला पूर्ण ट्युमर एंडोप्रोसेस म्हणजे टोटली रिप्लेसमेंट विथ एंडोप्रोसेस असं तो प्रकारे तुम्ही नी रिप्लेसमेंट केलं जातं. आणि हे जे कन्व्हेन्शनल प्रकार सांगितले त्याच्या जोडीला अद्ययावत टेक्निकने आता रोबोटिक नी सर्जरी आपल्याकडे आलेली आहे. तर रोबोटिक नी सर्जरीचं डॉक्टर पण यावरती जाणण्याआधी तुमच्या रुग्णाचं काय मत आहे, जे करंदीकर आहेत त्यांचं मत आधी ऐकूयात. मला गुडघेदुखीचा त्रास होता म्हणून मी डोंबिवली डॉक्टर गोखलेंच्या हॉस्पिटल आहे तिथे गोखलेंना भेटलो. त्यांनी माझे दोन्ही गुडघे बघितले आणि सांगितलं की गुडघे रिप्लेस करावे लागतील. त्याप्रमाणे माझा एक गुडघा 2010 साली रिप्लेस केला आणि दुसरा गुडघा 2011 साली रिप्लेस केला. रिप्लेसमेंट दोन्ही व्यवस्थित झाले. त्यानंतर मला कुठलाही त्रास झालेला नाही. मला चालणं वगैरे व्यवस्थित आहे माझं आणि गेले 12-13 वर्ष मला कुठल्याही तऱ्हेचं मी त्रास होत नाही आहे. मी जयंत गोखलेंचे स्टाफ सुद्धा. सर तुम्ही यांच्या संदर्भात काय सांगाल? हे पूर्वी अमेरिकेत दुबईत राहिलेले इंजिनियर गृहस्थ होते, तर त्यांना अजिबात चालता यायचं नाही आणि जगभर फिरणारे गृहस्थ होते, पण त्यांनी हे ऑपरेशन करून घेतले एका मागोमाग एक दोन्ही. आणि त्याच्यानंतर ही इज नाव ऑलमोस्ट 82 आणि ही इज लिडिंग नॉर्मल लाईफ. पुन्हा अमेरिकेत जाऊन आले, दुबईत झाले, सगळ्या यात्रेला जातात, तिरुपतीला चढून गेले, ते अमरनाथला चढून गेले. अशा रीतीने त्यांचं जीवन ऑलमोस्ट नॉर्मल झालेलं आहे. ही पेशंटची टेस्टिमनी दाखवते की त्यांचं जीवन पूर्वी कसं आणि आता कसं आहे. तर पूर्वी ते त्यांचं फिरणंच बंद झालं होतं. तर हे मला विशेष उद्धृत करून सांगावं असं वाटतं. डॉक्टर तुम्ही मार्गदर्शन खूप छान पद्धतीने करताय. आपल्याला वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तर ब्रेकनंतर डॉक्टरांकडून आपण पुन्हा एकदा जे गुडघे झिजलेले आहेत त्याच्यावरती जे अत्याधुनिक उपचार आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत. डॉक्टर जयंत गोखले जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेतो आहोत. जर गुडघे झिजले असतील तर त्या संदर्भातली जी रोबोटिक प्रक्रिया आहे, जी शस्त्रक्रिया आहे, त्या संदर्भात ते मार्गदर्शन आपल्याला करतायत. डॉक्टर तुमचं क्लिनिक देखील आहे गोखले ऑर्थोपेडिक सेंटर म्हणून डोंबिवलीमध्ये, ते आणि रोबोटिक सर्जरी याबद्दल काय सांगा? आता हे रोबोटिक सर्जरी करायला अतिशय अद्ययावत असं ऑपरेशन थिएटर लागतं, जिथे मॉड्युलर रोटी, लॅमिनर एअर फ्लो, वेगवेगळे प्रकारचे अत्याधुनिक इक्विपमेंट्स असतात. नंतर चांगला वेल ट्रेंड स्टाफ आणि असोसिएट्स लागतात. ते माझ्याबरोबर अशी पूर्ण 3 ऑर्थोपेडिक सर्जनची टीम आहे. डॉक्टर धर्माधिकारी, डॉक्टर सुमेश जोशी असे तिघे मिळून आम्ही ऑपरेशन्स करतो. आणि आता हे तुम्हाला जे क्लिपमध्ये दिसतं आहे हा लेटेस्ट ऑटोमॅटिक 3rd जनरेशन रोबो आहे. तर आपल्याला असं वाटतं की रोबो प्रत्यक्ष सर्जरी करतो, तर असं नाही. तर प्रथम पेशंटचा CT स्कॅन केला जातो, त्याला आम्ही स्कॅनोग्रॅम म्हणतो. त्याच्यामध्ये पेशंटचं 3D इमेज पायाची काढली जाते आणि ती आम्ही लॅपटॉपवर स्टडी करून तर वेगवेगळे बोनचे कट कसे घ्यायचे हे ठरवले जातात. आणि त्याच्यानंतर मग ही जी माहिती रोबोला पेन ड्राईव्हमार्फत दिली जाते आणि फक्त बोन कट करायचं काम रोबो करतो. तो रोबोचा ॲडव्हान्टेज आहे की सर्जन आमच्यासारखे आहेत, त्यांचं एक्सपर्टीज आणि रोबोची प्रिसिजन ऑफ बोनी कट्स ह्याच्यामुळे सर्जरी अतिशय वेगाने होते, अचूक होते आणि पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पेन अतिशय कमी आणि निग्लिजिबल राहतं. पेशंट लगेच चालू शकतो आणि त्यामुळे पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. सॉफ्ट टिश्यू डॅमेज कमी झाल्यामुळे फिजिओथेरपी करायला सोपं जातं. अशा रीतीने ही अद्ययावत शस्त्रक्रिया डोंबिवली पंचक्रोशीत कुठे नाही. तर ते प्रथम हे रोबोटिक मशीन आमच्याकडे आणण्याचं भाग्य आम्हाला लागलं आणि ह्याचा पेशंट जास्तीत जास्त लोकांनी करून घ्यावा की जेणेकरून त्यांचं जीवनमान अतिशय सुधारेल. आता ही जी शस्त्रक्रिया आहे तर ह्याच्यामुळे तुम्हाला इझी चालणं, खाली बसणं किंवा जी पॉसिबल कॉम्प्लिकेशन्स होतात की कन्व्हिन्समध्ये मांडीच्या हाडामध्ये रॉड घालायला लागतात, त्यामुळे एम्बॉलिझम, ब्लड क्लॉटिंग होणं हे सगळं होतं, हे सगळं वाचतं. तर ह्यामुळे थोडक्या कालावधीत जास्तीत जास्त उपचार करून पेशंटनी ह्या सुविधेचा स्वतःसाठी फायदा करून घ्यावा आणि ते अशा ठिकाणी करावं जिथे अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत, जिथे चांगली फिजिओथेरपीची टीम आहे, चांगले डॉक्टर्स उपलब्ध आहेत, जे पेशंट फ्रेंडली वातावरणात तुम्हाला काय एक्सपेक्ट करायचं हे समजावून सांगतात आणि तुमची रिकव्हरी नंतर फास्ट करून देतात. अशा रीतीने माझी सर्वांना विनंती आहे की आपली कंडिशन बघून त्याप्रमाणे ह्या रोबोटिक सर्जरीचा प्रत्येकाने आपल्याला उपयोग करून घ्यावा, जेणेकरून तुमचं उर्वरित आयुष्य म्हणजे हे दीज आर गोल्डन इयर्स ऑफ युअर लाईफ
म्हणजे 60 उलटल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या असतात आणि लाईफ एन्जॉय करायची वेळ आलेली असते, तेव्हाच गुडघे तुम्हाला त्रास द्यायला लागतात. त्यामुळे तुम्हाला कुठे जाता येत नाही. अशा वेळेला बिना झिझक कुठल्याही मनात फिअर फॅक्टर न बाळगता ही सर्जरी लवकरात लवकर करून घेऊन जेवढं काय उर्वरित आयुष्य आहे तेवढं आपण चांगल्या पद्धतीने जगावं आणि आपल्याबरोबरच कुटुंबांना पण आनंद होतो, आपल्याबरोबर सगळ्यांना आपल्याबरोबर जाता येतं. अशा तऱ्हेने ही आजची टेक्निकली ॲडव्हान्स सर्जरी जी रोबोटिक सर्जरी आहे ती मी आपल्या सर्वांना रेकमेंड करीन आणि ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य अतिशय सुकर होईल असं मला सांगावंसं वाटतं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि गुडघ्याच्या झिजल्यानंतर ती एखादी शस्त्रक्रिया कशी करावी आणि ती कशी केली जाते याबद्दल मार्गदर्शन केलं आणि स्वतः तुम्ही ही शस्त्रक्रिया करतात गोखले ऑर्थोपेडिक सेंटरमध्ये डोंबिवलीमध्ये. त्यामुळे प्रेक्षकांना देखील आव्हान आहे की जर तुम्हाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर आधी पहिली गोष्ट कुठली लक्षणं आहेत, कुठले आपल्याला आजार झालेला आहे तो आपण बरा करू शकतो की नाही, तो कशा पद्धतीने करावा ह्याच्याबाबतलं मार्गदर्शन जे आहे ते नक्कीच गोखले सरांकडनं करून घ्यावं. सर, तुम्ही कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. आणि विशेषतः पायाचा हा भाग असतो, म्हणजे आपल्या जीवनात आपण उभं राहण्यासाठी जे पहिले कष्ट घेतो ते पायावरतीच असतात. जो पहिला दाब असतो तो पायावरच असतो, तो गुडघ्यावर असतो. त्यामुळे गुडघ्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपलं उरलेलं जे आयुष्य आहे, सरांनी जरी सिनियर सिटीजनना सल्ला दिला असला तरी तो तरुणांना देखील आहे. आपल्या घरातले जे व्यक्ती आहेत ज्यांचं वय झालेलं आहे त्यांना मात्र तुम्ही जर पुन्हा पायावर उभं करण्याची संधी द्याल तर निश्चितच ते चांगलं असेल. तुर्तास हिदवीज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे